पूर्व विदर्भातला एक नेता दादांना भेटणार होता, त्या नेत्याला उशीर का झाला असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। तर रोहित पवारांनी चौकशीच्या मागणीला राजकीय झालर देऊ नये असं अनिल पाटील यांनी म्हटलं। रोहित पवारांकडून चौकशीची मागणी योग्य दिशेनं, आमचं त्याला समर्थन असं देखील अनिल पाटील थोड्या वेळापूर्वी म्हणाले। पूर्व विदर्भातील एक कुठलेतरी नेते हे मोबाईल चेक करा दादांचे, नाहीतर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहित नाही, पण मला जे कळलं आहे सही करावीच लागते। फार महत्वाची फाईल आहे आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं गेलं ती फाईल घरी नव्हती, ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या। दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाही, पण अचानक ती फाईल तिथं होती। मग ती दादांनी बोलवली, बोलवण्यात येण्यात मुंबईचं संध्याकाळचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे, ती फाईल पोहोचूस तर वेळ गेला। वेळ गेल्यानंतर ती फाईल आली, पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल। आणि मग दादांनी ती सही केली, ती फाईल यूज तर सही करूच तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला। रोहित पवार हे अभ्यासू नेते, पण त्याला कुठेतरी राजकीय झालर देऊन संभ्रम जर का महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निर्माण करायचा असेल तर ती काही योग्य बाब नाही। आपण खरोखर दादांवर प्रेम करतात हे आम्हाला अनुभवायला आहे। आपला कुटुंबातला व्यक्ती गेलेला आहे, आमच्याही कुटुंबातलाच व्यक्ती गेलेला आहे, पण त्याला राजकीय झालर कुठली देऊ नये। राजकीय झालर दिल्यानंतर या चौकशीला कुठेतरी आपण वेगळी दिशा देतो किंवा आपण त्या ठिकाणी वेगळ्या मार्गाने जातोय, तर ते करणार नाही अशी माझी अपेक्षा आहे। तर शपथविधी हा घाईवर झाला किंवा घाईमध्ये झाला यावरती कुणाला बोलण्याचा संबंध नाही असं देखील अनिल पाटील यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांनी रोहित पवारांच्या आरोपांना दिलेलं हे उत्तर। सुनेत्रा काकींची इच्छा नसताना घाईत शपथविधी झाला असं रोहित पवार म्हणाले होते, त्यावरती अनिल पाटील यांनी उत्तर दिलं। कुठेतरी मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्याच विषयाकडे त्यांचं लक्ष गेल्यामुळे कदाचित काकींची इच्छा नसताना सुद्धा शपथविधीला सुद्धा काही प्रमाणात घाई ही त्यांच्याकडनं तिथं झाली। सगळ्यांच्या प्रायोरिटी आणि महत्त्वाच्या गोष्टी वेगळ्या असतात। आम्ही आज दुःखात आहोत, आम्हाला माहिती पाहिजे की काका आमचे दादा हा जो ॲक्सिडेंट झाला तो कशामुळे झाला ही आमची प्रायोरिटी आहे, हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। आणि हीच गोष्ट काकींसाठी सुद्धा महत्त्वाची आहे, पार्थ आणि जयला पण महत्त्वाची आहे। पण ह्या नेत्यांना काय महत्त्वाचं आहे हे मी सांगण्यापेक्षा गेल्या 13 दिवसामध्ये लोकांनीच बऱ्याच काही गोष्टी तुमच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत। नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे किंवा त्यांनी त्यांच्या मनात काय असेल ते त्यांना त्यांचं माहिती। आता सुनेत्रा वहिनींचा 10 दिवसानंतरही समजा जर का शपथविधी झाला असता तर तो लवकर का झाला, मग महिन्याभरानंतर झाला असता तरी तो लवकर का झाला, मग वर्षपूर्ती झाल्यानंतर केला असता तरी त्याच्या आधी केला असता तरी सुद्धा तो लवकरच झाला असता। आता या सगळ्या गोष्टी पडद्याआड आहेत। दादांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे चालण्याचं त्यांनी मार्गक्रम स्वीकारलेला आहे। आता त्याच्यामध्ये लवकर झाला, उशिरा झाला, नंतर झाला, काही कोणाला बोलण्याचा त्याच्यामध्ये संबंध येत नाही। आता कुठेतरी मनाला ठेच बसली असेल म्हणून लवकर झाला वगैरे आता ते बोलायला लागलेले आहेत। आता ह्या सगळ्या गोष्टी अजून काही दिवसानंतर आम्ही सुद्धा त्याचे खुलासे देऊ। तर सुनेत्रा पवारांची इच्छा नसताना शपथविधी झाला, दादांच्या पक्षातल्या काही नेत्यांनी शपथविधीसाठी घाई केली। रोहित पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती हा निशाणा साधला, तर सुनेत्रा पवारांचा शपथविधी हा पक्षातल्या नेत्यांचा निर्णय होता असं पंकज भोयर यावरती म्हणाले। त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असंही भोयर यांनी सांगितलं। मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्याच विषयाकडे त्यांचं लक्ष गेल्यामुळे कदाचित काकींची इच्छा नसताना सुद्धा शपथविधीला सुद्धा काही प्रमाणात घाई ही त्यांच्याकडनं तिथं झाली। सगळ्यांच्या प्रायोरिटी आणि महत्त्वाच्या गोष्टी वेगळ्या असतात। असं न होता त्या सर्वस्वी तो त्या पक्षातल्या नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा निर्णय होता। त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा केली आणि नंतर या सर्व घटना त्या ठिकाणी घडल्या। काल मुंबईनंतर आता रोहित पवारांची आज दुपारी 12 वाजता दिल्लीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। रोहित पवार सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि आजच्या पत्रकार परिषदेत ते काय बोलतात याकडे आपलं लक्ष असेलच। अजितदादांचा अपघात नव्हे तर 100% घात झालाय असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। कालच्या मुंबईतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आणि आज दिल्लीमध्ये दुपारी 12 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत। तर अजितदादांच्या संग्रहालयावरनं जय आणि पार्थ पवार यांची वेगवेगळी मतं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। अजितदादांचं संग्रहालय आणि स्मारक हे बारामतीमध्ये करा असं पार्थ पवारांचं मत आहे, असे सूत्रांकडून कळलंय।
तर संग्रहालय पुण्यात आणि स्मारक बारामतीत करा असा जय पवार यांचा आग्रह असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं. मंगळवारी जय पवार यांनी मंत्रालयातील सुनेत्रा पवार यांच्या दालनामध्ये पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका मांडत आपली इच्छा बोलून दाखवली अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते. तर अजित पवार कधी कुणाबद्दल वाईट बोललेले नाहीत असं वक्तव्य केलंय भगतसिंह कोश्यारी यांनी. अजितदादांना मी कधीच विसरणार नाही असंही महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलंय. मैं अजीत दादा का बहुत ही अधिक आदर करता हूँ और मुझे सबसे प्रसन्नता ये हुई कि यहाँ वो चाहे पक्ष में रहे चाहे विपक्ष में, लोग हमारे बारे में अच्छा भी बोले होंगे बुरा भी बोले होंगे, स्वाभाविक है राजनीति है, लेकिन अजीत दादा ने कभी कोई शब्द नहीं बोला तो मैं अजीत दादा को कभी नहीं भूल सकता.